मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे पोटभरीचा खूप पटकन बनणारा आणि स्वादिष्ट अशी रेसिपी। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये ह्या घरी बनवलेल्या शेवया असतात त्या शेवया टाकायच्या आहे आणि पाण्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही, काहीच टाकायचं नाही। पाण्याला उकळी आली की ह्या ज्या घरी बनवलेल्या शेवया असतात त्याला मॅगी पण आपण असं म्हणतो, तर ही टाकून द्यायची आहे आणि उकळून घ्यायची आहे। मॅगी अशा पद्धतीने तुटायला लागली की समजायचं की मॅगी तुमची बॉईल करून झालेली आहे। अशा पद्धतीने तुटायला पाहिजे। अशा पद्धतीने हातावरती घ्यायची आणि थोडीशी तोडून बघायची। तुटायला लागली की समजायचं की तुमची मॅगी जी आहे ती बनून तयार झालेली आहे। हिला गाळून घ्यायचं आहे चाळणीवरती ठेवून आणि थंड झालं की रसासोबत शेअर करायचं आहे। या पद्धतीने चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे आणि याला थंड झाल्यानंतरच रसासोबत सर्व करायचं आहे, त्याआधी सर्व करायचं नाही आहे। तुम्ही जर गरम याच्यामध्ये खाल्लं तर त्याची चव चांगली लागणार नाही। आणि आमरस कसा बनवायचा याची रेसिपी मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता। या ठिकाणी आपण छान असं सर्व करूयात। आमरसाची रेसिपी शेअर केलेली आहे, आय बटनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे कसा बनवायचा। तर आजच्या छानशा रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा। मी एवढी छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा। तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुमच्या एका कमेंटमधून मला खूप मोटिवेशन येतं आणि मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते। तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल पण ऑन करा, जेणेकरून तुम्ही सगळ्या रेसिपीज माझ्यासोबत शेअर बघू शकतात। यावरती छान असं तूप टाकून घ्यायचं आणि छान असं सर्व करायचं थंड थंड।